तर बघा आम्ही आज भरपूर दिवसांना माझी व्हिडिओ येत आहे. व्हिडिओ आता तुम्हाला दाखवतो. मी चाललो आहे गोव्याला, गोवा मालवण. आम्हाला निघायला झाला दुपार नाही. बस पण थोडी आम्हाला छोटे आहे, सामान ठेवण्याचे आता ॲडजस्ट म्हणून चालले. मेन काय आला, बसला डिकी कमी तुम्हाला दाखवतो. असा इथं पाय ठेवतं ना, इथं ठेवायचं. हे बघा बसची जागा आहे थोडी कमी. आणि हे आर्सला झोपाला बेड. हा यांची सोय बरोबर झालेली आहे. हा बेड दाखवतो नंतर आले. थांबा थांबा दाखवतो आल्यानंतर. हा सामान आमचा कसा ऍडजस्ट होईल हा प्रश्न आहे, हा नंतर नाही. आणि हे जावे गावांहून आले, याला म्हणून जरा जागेचा जरा प्रश्न पडले, जरा घाम पडले त्यांना जागेचा होईल. हे आहे पारशा बघता कोण नारळ आणले आम्ही. काय कपस आहे नारळ पारशा बघता कोण आणले. चला तेव्हा प्राची पण आमची देवाची वाडी चालते. हा समोर आहे का. तेव्हा भांड्यांची ऍडजस्टमेंट चालले. कुठं आता नारळ फोडला जाते गाडीला. चला नारळ तर आमचा फुटला. आता एक 5 मिनिटामध्ये आम्ही निघू. बारक्या गाडीमध्ये जाताना दाखव. हा ही मायरा बघा मायरा. अरे मायरा मायरा ए बघ. चला झाली. हे बघा ललिता प्राची सगळ्यांच्या हाताला जास्त घाई झाले. आता गाडी आमची चालू होईल. बारक्या मी बसणार नाही. प्रत्येकाचा मनोगत सांगा, विचारा नंतर मी विचारणार आहे. बघा निघलो होता पिया. आवाज दे कुठे. काय खाला समोसा. हे बघा आमची मायरा झाली उगली. बारक्या तू आता गोव्याला चालले, काय तुझा काय म्हणणं. काय काय नाही काय काय करता. मज्जा करायला चालल्या ना. अरे वा जावं ना. काय म्हणता आमचा गोल झाला जरा. एसी बस पाहिजे होती, एसी काय बस आम्हाला भेटली नाही. साधी बस आता चालू दे. याला फक्त आम्ही माशाशी आणले खायासाठी. माशाशी आणले. आता आगरी डॉन दाखवतो मला. आगरी डॉन काय बोल. पावर दाखव तुझ्या आगऱ्याची. हा आहे बेड आमच्या बालाचा. आणि इकडे 2 पंटर आहेत पबजी डॉन. तुझं काय म्हणणं आहे. गोव्याला जाता कधी कधी तुम्ही. काय मालवणला काय आताच पहिल्यांदा गोव्याला. पहिल्यांदा मग दरवर्षी फिरायला जाता ना मग तुम्ही. दरवर्षी जाता. दरवर्षी जाता सगळीकडे. अरे वा. अशीच बस जास्त थोडी बस मोठी असतात आमची दरवर्षी. हा काय शक्यत पण जरा घाबरले. हा आता आम्ही एक्सप्रेसला लागलो ना अजून. आता लागू टाइम जाईल. आता एक्सप्रेस वे चालू झाला. आम्हाला गोव्याला पोहोचायला रात्र होईल. आधी तर आम्हाला बुकिंग केलेली नाही. खाली बस गावठून झोपले बघा. गावठून झोपले. दिवसभर ठोंडा चालूच आहे. बाल्कनी बाल्कनी.
तर आता आम्ही रात्रीचं जेवायला थांबलेलो आहोत बघा हॉटेलमध्ये. अद्याप आमची आता काही ऑर्डर आलेली नाही. दीदीने चपाती आधीच खाऊन घेतली पण तिला भूक नाही. हां टिश्यू पेपर खाले. यांचं सगळ्यांचा पोट भरले पण भूक लागली आता आम्हाला पण. आणि जावई काही 12 नंतर काहीतरी खाणार आहेत. खाणार ना 100%. मला तू काय खाणार आहे? ए काय खाणार आहे? चिकन मच्छी कुठं आता व्हेज हॉटेल आहे. आणि ही सुविधाचा काय विचार आहे दादा? उद्याचा विचार वाटतं मच्छी. तुमचा काय विचार आहे? रात्री मग रात्री काहीच नाही उपास मग गेलं. भुकाने व्याकुल झाले. तू काय खाणार आहे? काय मागवले? हा काय मागवली तो पण सांग नाही. हा ललिता तुम्ही काय मागवले? काहीच नाही. तर आता बघू जेवण आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा लेट येऊन सेट कारला काम येईल. काली घेतलेली बघा. हे आला काय तो अक्का मसूर. अक्का मसूर तिकडे अक्का शुभम अरे क्या काही माल मटेरियल बाकी आहे. आता आले तेवढं खाताना काय नान का नान मटर पनीर या काय व्हेज कोल्हापुरी. उपवासवाल्यांना काहीच नाही आला अजून. नुसता भात खाता का घराला उपास परत. तर आमचा पण आले पण आमचा ना अर्धाच एक काम चालू आहे. बघू आता पियाचा काय येतं चालले. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे रात्रीचा मस्त कराडला. आता इकडनं आम्ही निघालो देवबागला. देवबागला आता जायला रात्र होईल आम्हाला. आमच्या रूम तर सर्व बुक झालेले आहेत. काय मागते ना हात करते त्यांचा आवाज येईना त्यांचं दाखवायचं आहे. मला दाखव. हां आणि उद्या आम्ही मस्त एन्जॉय करणार. मच्छी खाणार आहे. सुरमई फ्राय पापलेट फ्राय कोलंबी फ्राय. मला तू काय खाणार? चिकन खाणार आहे तो. कट कर. तर फायनली आम्ही देवबागला पोचलो. किती वाजता पिया? 10 वाजून सॉरी 3 वाजून एक 15-16 मिनटं झाली. आणि त्याच्यामध्ये एक जरासा प्रॉब्लेम झालेला मध्ये. तो तुम्हाला सांगतो नंतर मी काय झालेला. वहिनीच्या कानातलाच पडला होता. आणि तो कानातला शोधण्यासाठी 1 किलोमीटर आम्ही मागे गेलो परत चालत. त्यावेळेस तो भेटला. आता हे बघा सुविधा परत गाडीमध्ये भरला होता. हे बघा बाकी आता उतरून गेली सर्व कंटाळल्यात. रात्र भरपूर झाली. 1 वाजता निघालो आणि 2:15ला पोचलो. आता रूम बुक केलेले होते म्हणून. हा बघा हा रात्रभर झोपला नाही पण. आणि प्राचीनी बारक्या हा कधी झोपतं झाली ना तुम्हाला? वहिनी तुझ्या कानातला पारला तर मग काय येऊ बोलशील? घाबरली वहिनी आणलेली तर घाबरली. वहिनी हो काय ना वहिनी हो दादानी बारी फिरवली ती जरशी पण बचावली. एवढं डोक्या कोळी बघा. हसता काय ही पब्लिक खवाले बघा या टायमिंगला. हा हे आता सामान काढ तुम्हाला कोण दिसणार नाही राहू दे. ही पण ही पब्लिक जरा खवालेली बंद डोल आता. बघा आता आमच्या रूम आहेत. मामान दिली नाही विषय गंभीर तर पाटील गंभीर. या तर रूम तुम्हाला पैसे दे घ्या. तुझं काय म्हणणं सांग मला? काहीच नाही फक्त झोपाचा कुठं तरी. हा हा एसी. चला आता हे रूम मी दाखवतो आमशीच दाखवतो बघा. हा रूम चांगले आता तशाच हे बघा. हे छान रूम नाही अशी बोलतो दीदी पण जायचा भागून चांगले. ते आता आपल्याला 5 स्टार कुठे भेटेल? हा पण मी नमस्कार मंडळी. तर मी रात्री तुम्हाला दाखवला एक आम्हाला इथे यायला 3 वाजले. तर आता मी 7 वाजता उठलो आहे. जायचं आहे मच्छी घ्यायला. सर्व झोपलेले आहेत. भरपूर असा कंटाळा आला आहे त्रास आहे. इकडचं एक संजू दादा आहे म्हणून त्याच्यासोबत जाईन मी मच्छी घ्यायला. तर आता मच्छीमध्ये काय काय भेटतं ते बघायला लागेल. बाकी सोबत कोणच नाही. मी स्कूटी इकडनं घेणार आहे 500 रुपये भाड्याने आणि ती स्कूटी घेऊन मी मच्छीला जाणार आहे. बाकी तो कोण उठणार नाही. फक्त आता इकडचे दादा वहिनी कुठे उठले तर ललिता उठली तर ते बाकी रेडी काय करून ठेवतील. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मच्छी मार्केटला गेल्यानंतर.
तर बघा आता आम्ही बीचला आलोय मच्छी मार्केटला. तर मच्छी घेतोय. हे समोर चालले ते संजू दादा आहेत. हा इथे मच्छी बघा शूटिंग करतोय. मुलाला आवडतंय बनवायला ना. काय काय मच्छी आहे ती. आपल्याला अगदी मोठी कोलंबी बघू. मोठी बघूया. मोठी कोलंबी. मोठी कोलंबी आम्हाला भेटली ना अजून. ₹1000 किलो. सुरमई प्रॉन्स 300 रुपये किलो. 300 किलो किलो. माहिती आहे किलो समजलं ना. पुढं बघूया अजून कसे मग नंतर बघू. कॉर्पोरेट आज शाम को आएगा. 200 कुठली घ्यायचे. 200 हे 250. हा असं तुला काय म्हणते त्याला पिंगे का पिंगे पिंगे बारीक चिंगूळ आहे. मेंगानी नाही ना. हे बघा सुरमई आहे. दोन्ही वजन करायचं. दोन्हीचं वजन कर किती होते बघू. किती आली. 2.5 आहे. 2.5. अजून एक काढ पीस. हे दादा अजून एक पीस टाकतात बघू दे. हां 3 किलो घेऊ. 4 किलो घ्या. 4 किलो गरज नाही लागायची. खाणार एक. हा 16 बांगडा 250. हे सर्व बघा मच्छी घ्यायला आलेले. कोलंबी तर आम्ही आता इकडनं मच्छी घेऊन निघालो. मला आता घरी गेले तर मी मच्छी दाखवतो इकडे गेल्यानंतर कशी आहे रूमवर. मच्छीमध्ये घेतली आम्ही कोलंबी घेतली 1-3 किलो आणि चिंबोरी घेतली प्लस सुरमई घेतली 3 किलो. अशी सर्व मच्छी घेतली. आता गेल्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवतो मच्छी पण. हे बघा मच्छी थोडी आज कमी दिसते आलेली. नाही तर मच्छीला गर्दी भरपूर असते ते निघतोय करणं. बोल बोल सुखजपा काय अजून काय काय घेतले. चिंबोरे अजून काय काय घेतले. सुरमई आणि कोलबी कुठे आहे. ती कोलबी बघू टाक ना. कोलबी पण त्याच्यात बघू किती आहे. संध्याकाळला पापलेट हलवा ठेवली आम्ही आतासाठी होय ही कोलबी. आणि ही बाहेर उठले. चिंबोर दाखव. मी काय आणतोय भाताला पाणी. भाताला पाणी काय चिंबोर दाखवले. हा बघा त्या नालाचं तेल टाकू आधी. तेल टाक. तेल टाकून माझ्याकडे जास्त बस बस बस. आता आम्ही काय करणार आहे माहिती का. कांदा कापलाय टोमॅटो कापलाय अजून सोडला काही. पहिली मच्छी फ्राय करतो. मच्छी फ्रायला पाणी टाक. तो त्यांना पाणी घ्यायला दाखव. मसाला घालून दाखव. आता भाताला पण आम्ही पाणी ठेवून देऊ. भात जाता पाणी टाक त्याला. दाखव सर्व दिसला पाहिजे पब्लिकला. सर्व तेल तुला करू. हां अजून कोलंबी आली नाही. सर्व पब्लिक दाखव. पब्लिक दाखवलेली आहे ती तिथं कोलंबी साफ करतात. तिथे कोलंबी आणि चिंबोरा. आता
काय माहिती का आम्ही पुढे जेवण झाल्यानंतर आपण कुठे जायचा बीच बोटिंग ती बोलतात त्यांचा एकदा विचारू. आमचा अजून प्लॅन झालेला नाही. आता जेवण झाल्यानंतर निघायचंय. थोडा रिलॅक्स झाल्यानंतर आम्ही जेवण झाल्यानंतर प्लॅन जेवण झाल्यानंतर प्लॅन करू. मग त्याच्या हिशोबाने आम्हाला गोव्याला पण जायचंय. तशी 10:30 वाजले. 10:30 वाजून होईल ना. रात्र होतं ना. रात्र होऊन काय होतं कानातला पडल्यावर परत नाही दामणीची नसून बोलणार यांना गोड. दाबणीची दिवसभर इथेच बरोबर. आता बघू ना बोटिंगला गेलो ना. हो जेवायचा येतो विषय. आता कसा माहिती का बोटिंगला गेलो. अरे पण तुझा विषय खरा आहे. बोटिंगला गेलो पण टाइम होईल ना. चालेल जेवताना मग संध्याकाळची कमी घ्यायचा. आता पण करू हो. बाकी तुझा काय विचार आहे? आपल्याला डॉल्फिन बघायचे आहे. काय डॉल्फिन बघायची का? डॉल्फिन बघायची का? पण डॉल्फिन घरी घेऊन जायला लागलो. अशीच ना मजा. मग विहिरीन काय पण जोरू. आमचा काला म्हणे तिला पाहिजे सुरबाई फ्राय आणि कोलंबी फ्राय. तिथं पण आहे 3 आहेत तिकडे. त्या मण्याला नाही जाणार आम्ही. येतील ते माझा मोठी आमच्या हाताने ड्रेस घातले. आता काय वाटतं ड्रेस घालून? मामा इथं टी शर्ट घातले. पूर्ण दाखव ना. तो बालांना दिसा अजून. बाला आत्ता उठले आणि हे इथं जेवण चाललंय. तर बघा आमच्या आता जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. तुम्हाला दाखवली सर्व शुभमनी. पण मी परत दाखवतो. आता ही कोलंबी आम्ही रिव्ह्यू करू. बोट्यांचा झालेला आहे. हे बघा खास आज वहिनी कोल्हीन झालेली आहे आणि ललिता पण कोल्हीन झाली ती. पण ललिता दिसतं ख्रिश्चन. आजचा हा गुम्म हां बरोबर आहे ना. आता सांगा याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे? जाऊ काय म्हणणं आहे? आता जेवणाच्या बद्दल बोला. 1 क्वार्टर रुपये बघला. चला आता मी आता माझा बारका जो माणूस आहे त्याचा आता विचारतो मत काय तो. बोला तू आज जेवणार कसं काय? चिंबोरी जेवणार. अरे वा. मग लाईक दे चिंबोरीला. अरे वा. आणि इथं खिमटी होती पण तो खिमटी पैलवान गेला आमचा. अरे प्राची काय आले माहिती कालपासून शांतच बसले. हा मग मी जाडून तर प्राचीला नाही ना. नाही एकच क्वार्टर का पण? कुठं? नाही हे बघ बंटी दादा आहे. बंटी दादा एकदम प्रोफेशनल भारी करतं. खा ना खा. आता खा कशी खात दाखव. खा जरसा टेस्ट दाखव. तर आता हे बघा चिंबोऱ्या झालेल्या आहेत. चिंबोऱ्या हे पांघरं शिंगरे ना पांघरे सगळे एकच छान असे चिंबोऱ्या एकदम क्लोजअप दाखव. नंतर तुम्हाला आता कोलंबी दाखवतो. ती मच्छी पण झाली. मजावर या घाबरू नका. कमी नाही. सगळं तुमच्या चिंबोऱ्या कशा खातात पण? उकरून खातात का कशा खातात? हा रस्सा गप उकरून खातात बोल ना. तर तुम्हाला तर माझी व्हिडिओ बरेच दिवसांनी भेटली. कशी वाटली ही कमेंटने कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आमचा जेवणार. त्याला कालपासून भूक लागेल तर आता जेवतो बोलतो. नक्की कालची लागलेली का परत दिवसापासून लागलेली?
यांचा आधीच जेवण चालू झाला बघा, कोलंबी झाली नाही, त्यांना भूक लागली. बाला तुला तू काय कोलंबी खाणार आहेस ना नंतर जेवण हे चिंबोरी चांगली निघली मस्त लाल होते. अरे वा फ्रेंड्स छान जेवण आहे ना. बंटी आता चिंबोरी उघडून बघू लाल आहे का कशी. हां ओके. तर आता जेवण झाला, बाकी सर्व जेवली. आता आम्ही पण जेवलो होतो. आता ही चिंबोरी पण छान झाली, कोलंबी पण छान झाली, सुरमई एक नंबर आहे. आम्ही सर्व जेवलो. बाई काय 2 वर्ड्स तुमचे. एक नंबर. अजून काय? आमचं नशीब आहेत असलं खूप आम्हाला भेटलंय. खूप भेटले आम्हाला जेवायला मस्त आमचं अंकल, चांगलं ना. भेटतंय. अंकल एक नंबर काम करतोय, असंच करत राहा. आता अजून काय. माझा भाऊ 2 नंबरचा ना, सगळेच भाऊ मस्त अगदी 1 नंबर कुक आहे. त्याच्यात हा छोटा मामा आमचा 1 नंबर म्हणजे 1 नंबर सर्व त्यांनीच बनवलंय. आता या जेवायला. आता त्याला ताजची ऑफर आलेली त्याला यायचं आहे म्हणून नाही बोलला. तुकरवली नाही इंग्लिश क्लास नाही आला ना रे. इंग्लिश क्लासचा टीचर नाही ना येत, स्टुडंट आहे ना. मेन टीचर घरी. हा होता देवबागचा पार्ट 1. आणि इकडनं आम्ही आता निघणार पुढं तारकर्लीला. म्हणजे देवबागमध्ये झालं ते, आणि मग एक नाईट इथे करू, नंतर सकाळी डायरेक्ट आम्ही गोव्याला जाणार. काय अजून? जय विवेकर चला.